निर्भीड पत्रकारिता, अचूक माहिती, जनतेच्या विश्वासाची आमची जबाबदारी। टॉप न्यूज पुणे, टॉप न्यूज पुणे, सत्याची साथ, विश्वासाची बात। आय थिंक तुम्ही माझं स्टेटमेंट ऐका नीट, आणखी परत माझं स्टेटमेंट परत ऐका, आणि ते लाईव्ह होतं, ते काय असं एडिट केलेलं नाही, प्लीज एडिट। भाषणामध्ये काही क्वेश्चन आन्सर आले, आणि ते अमरावतीचं, नागपूरचं नाही, स्टेटमेंट ते अमरावतीमधल्या भाषणामधलं आहे। तिथं आल्यानंतर त्याच्यावरती विषय आला, त्याच्यावरती माझं कमेंट असं आहे, ते जर खाल्लं तर मी 1 महिना आजारी पडेल। हे दुसऱ्याने पडतील असं म्हटलेलं नाही, कुणी खा किंवा खाऊ नका हेही म्हटलेलं नाहीये। मी एवढंच म्हटलं की मी जर खाल्लं तर पडेल। याचा बॅकग्राऊंडही सांगतो, असं तुम्हाला कसं वाटलं असं तुम्ही म्हणा, तुम्ही खाल्लं का। 2008-9 मी जिल्हा परिषद नागपूरला सीईओ होतो, त्यावेळेस माझ्या एक मित्राने मला ओढून नेलं होतं खाण्यासाठी। ओके, मी बघितल्यानंतरच मला अगदी एवढं लाल वाटलं की म्हणलं मी नाही खाऊ शकणार, नाही म्हणजे एकदम टेस्ट दिसतं लाल पण तेवढं तिखट नाही, असं मला मित्राने सांगितलं। मग मी त्याचा एक घास खाल्ला आणि उठून आलो। मला ते तिखट वाटलं, तेलकट वाटलं। याचा अर्थ त्याच्यात मी कोणतं ते अयोग्य, खाऊ नये हे नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, ऍज अ फूड सेफ्टी कमिशनर म्हणून मी तिथं बोलत नव्हतो, एक तर इंडिव्हिज्युअल बोलतो, आणि असं गृहीत धरलं एवढं ऑइली खाणं आपल्यासाठी चांगलं नाहीये। म्हणजे किती ऑइली, मी आता ते पर्टिक्युलर प्रॉडक्ट बद्दल बोलत नाही, इन जनरल आता तो इश्यू आलाय, किंवा तेवढं स्पायसी हे आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही। हेल्दी फूड, बऱ्याच वेळेस तुम्ही माझ्या प्रश्नामध्ये विचारलं, अवेअरनेस क्रिएट होणं हे पण हा एक भाग आहे। तर याच्याबद्दल मी कोणतीही टिप्पणी अशी केली नाही की त्याच्यामुळे कोणता समाज किंवा कुणी त्याच्यामध्ये हर्ट व्हावं। त्याच्यामुळे असं जर कुणी गैरसमज करून घेत असेल ते माझं त्यांनी स्टेटमेंट जे बोललेलं ते परत ऐकावं व्यवस्थितपणे। ही टिप्पणी मी आजारी पडेल याच्याबद्दलची आहे, दुसरं कुणी पडेल, दुसरी कुणी खाऊ याच्याबद्दल माझी काही टिप्पणी नाही आहे त्याच्यामध्ये। सो त्याच्यावरती याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही।